लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार केला। आपण जर बघितलं तर निलंगा ते कासारशिरसी जाणारा मार्ग सकाळपासून बंद आहे। तेरणा नदीला पूर आल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण जर बघितलं तर नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। शेतकऱ्याच्या बनिमी देखील या नदीमध्ये वाहून जाताना दिसते आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या नदीला आलंय आणि एकूणच जर पाहिलं तर पूर्त जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय। नदीकाठच्या शेती पिकांमध्ये प्रचंड मोठं पाणी शिरलंय। शेतकऱ्यांना एकूणच जो आहे तो या अतिवृष्टीचा फटका बसलाय। जिल्ह्यात कालपर्यंत जवळपास 6 लाख हेक्टरवरती जी अतिवृष्टीची नुकसान आहे ते नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अनेक नदी नाल्यांना जो पाणी आहे ते पाणी देखील झालेलं आहे। कालपर्यंत जिल्ह्यात एकूण 17 जनावरे वीज पडून दगावलीत तर काही जणांचा मृत्यू देखील पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे झालाय। संपूर्ण जनजीवन जे आहे ते जिल्ह्यातील विस्कळीत झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुरता हिरावून घेतलेला आहे। हीच परिस्थिती जिल्ह्यातल्या इतरही भागात आहे। जिल्ह्यातील अनेक रस्ते नदी नाल्यांना पाणी आल्यामुळे बंद आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते नदींना आल्याला पाहायला मिळतंय। सुरक्षेच्या दृष्टिकोनानं या ठिकाणी काही पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतंय। निलंगा ते कासारशिरसी जाणारा हा मार्ग आहे आणि सकाळपासूनच हा मार्ग बंद आहे। प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी खोळंबून याच ठिकाणून वापस जाताना पाहायला मिळतात। काही प्रवासी आहेत। मला सांगा तुम्ही कुठले आणि कुठे जाणार होते? गुंजरग्याचे। बरं, कधीपासून नदीला पाणी आहे? नदीला सकाळपासून आहे पाणी। सकाळपासून रस्ता बंद आहे। येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची सगळी कोंडी झाली, अडचणी येते। शाळेची मुलं हे सर्वांची अडचणी येते। अच्छा, हां। पण शेतीची काय परिस्थिती आहे? शेती पिकांची पिकाची तर काय सगळं नुकसान होऊन गेले, काहीच राहिलं नाही शेती पिकामध्ये। तर आता सरकारनं तर ह्याला ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। आणि नदीच्या पाण्यामुळे तर सगळे जमिनी सगळ्या खरडून जाणार आहेत। आता माती तर राहणारच नाही रानामध्ये, असा विषय आहे। एकूणच पाहिलं तर संपूर्ण शेती पिकं नदीकाठची पाण्याखाली गेलेली आहेत। हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुरता हिरावून घेतलाय। शेतकरी आणि नागरिक चिंताग्रस्त झालेले आहेत। हा कासारशिरसी जाणारा मार्ग आहे, त्याच्या पलीकडे जी गावं आहेत आणि इकडे निलंगा जी आहे ते पूर्ण या गावांचा संपर्क तुटलेला आहे। सकाळपासून नदी दुथडी भरून वाहते। तेरणा असेल, मांजरा असेल, तावरजा असेल, या नद्यांना आणि मन्याड असेल, या नद्यांना मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी आलंय आणि नद्या जी आहेत ते पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे वाहत्या झालेल्या आहेत। नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने हव्या त्या उपाययोजना कराव्या अशा देखील प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि पुढील काही तास लातूर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या काळात लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस होईल अशा प्रकारची देखील शक्यता आहे। संदीप भोसले, साम टू न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।